आज मी पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये आहे। हर्डीकरांच्याकडे सध्या मेट्रोचा मेट्रोची जबाबदारी आहे, परंतु ॲडिशनल चार्ज DCMCचा दिलेला आहे। कारण DCMCचे कमिशनरांना कुंभमेळ्याच्या करता नाशिकला ट्रान्सफर करण्यात आलेली आहे। तर सकाळी मी नेहमीप्रमाणे पिंपरी चिंचवडला निघणार होतो। हर्डीकरांनी मला सांगितलं की दादा पहिल्यांदा 7 वाजता आपण इथं येऊया, इथं तुम्ही 7:15 या आणि हा ब्रिज बघा। अशाच पद्धतीचं दुसऱ्याही ब्रिजचं काम चाललेलं आहे आणि जर कोणते अधिकारी चांगलं काम करत असतील तर आम्ही पण ते पाहिलं पाहिजे, चांगल्या कामाचं कौतुक पण केलं पाहिजे। आता येताना ब्रिजवरनं बरेचशा आमच्या नागरिक भेटले, त्यात महिला होते, त्यात पुरुष होते। त्यांनी त्यांच्या काही गोष्टीचं त्यांनी कौतुक केलं। ब्रिज सुंदर झाला आहे, जायला यायला सोयीचं झालं आहे। बोलता बोलता आपण पलीकड पेठेत कधी गेलो ते कळत नाही, पेठेतनं जंगली महाराज रोडला आलेलं कधी कळत नाही, अशा प्रकारे। परंतु नदीचा भाग हा अधिक चांगला करावा। थोडंसं भटक्या कुत्र्यांच्याबद्दल त्यांनी तक्रारी केल्या, संभाजी पार्कच्या अस्वच्छतेच्या बद्दलच्या तक्रारी केल्या। शेवटी काय होतं, नुसतं मंत्रालयामध्ये बसून या गोष्टी समजत नाही। कधी अशा पद्धतीनं राऊंड मारले तर आपल्यालाही स्वतःला पाहता येतं आणि नक्की नागरिकांचे काय प्रश्न आहेत ते प्रश्न, त्यांची अपेक्षा असते की आम्ही ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो त्यावेळेस आमचे प्रश्न सुटले पाहिजे। पण त्यांची अपेक्षा बरोबर आहे, त्याच्यात दुमत असण्याचं काही कारण नाही। काहींचं त्यांनी कौतुक केलं, पण काही चांगल्या सूचना देखील केल्या। कुठं काहींनी सांगितलं की थोडंसं आम्हाला ओपन जिमच्या करता किंवा मुलांना लहान मुलामुलींना खेळण्याच्या करता अशा काही स्पॉट डेव्हलप झाले तर खूप चांगलं होईल। मला बारीक पकडायची सवय आहे, त्याच्यावर मला जे काही जाणवलं ते पण मी हर्डीकर आणि त्यांच्या टीमला लक्षात आणून दिलं। त्यांनी सांगितलं की पुढच्या जवळच आम्ही दुसऱ्याही ब्रिजचं काम चालू आहे, ते साधारण डिसेंबर एंडपर्यंत होईल। ते चालू झाल्या, ते पूर्ण झाल्यानंतर तिथं त्याच्यातल्या ज्या काही किरकोळ त्रुटी आहेत दुरुस्त करायचा निर्णय घेतला गेला। विजय पुलाच्या संदर्भामध्ये फार जुने पूल आहेत। माझं तुम्हाला आठवत असेल, महाराष्ट्रामध्ये काही बातमीमध्ये दुर्घटना घडल्यानंतर असं कळवण्यात आलेलं होतं प्रत्येक महानगरपालिकेला, PWDला आणि सगळ्यांना ज्यांच्या एरियामध्ये जे ब्रिजेस आहेत, मग PWDच्या मालकीचे जे असतील ते PWDच्या अधिकाऱ्यांनी त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करावं। जिथं कॉर्पोरेशन असेल तिथं कॉर्पोरेशनच्या कमिशनरांनी त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करून घ्यावं। कारण आपल्याला माहिती आहे की आता ब्रिजेस इतके उंच केलेले आहेत, किती नदीला पाणी आलं तरी लोकांना कुठल्याच पाण्याचा त्रास होणार नाही, त्याबद्दलची काळजी हर्डीकर आणि त्यांच्या सगळ्या टीमने घेतलेली आहे। आणि त्यावेळेस मी विचारलं, कारण परवा मागच्या ट्रीपला मी खडकवासल्याच्या खालचा ब्रिज आहे, खालचे फोटो पण माझ्याकडे, त्याची पण जरा दुरावस्था झालेली आहे, तर तिथं काय आपण दुसरा पर्याय करू शकतो त्याबद्दलची चर्चा झाली। त्यावेळी फार महत्त्वाचं आहे, कारण तिकडं आपली खडकवासल्याची चौपाटी आहे, त्या चौपाटीला इकडनं नांदेड सिटीच्या ह्या बाजूने लोक जात असतात, तर तिथं त्यांना त्याचं प्लॅन इम्प्लिमेंट करायला सांगितलेलं आहे। त्यामुळे आम्हाला जलसंपदाची जागा लागेल, जलसंपदाच्या संदर्भात गाडींची बोलणं झालेलं आहे, पण मला त्याच्याबद्दल विजय साहेबांची पण बोलावं लागेल, ते त्यांच्याशी बोलणारे एकदा एक्झॅक्ट किती जागा लागते। कारण गव्हर्नमेंटच्या एखाद्या कामाला, म्हणजे नागरिकांचं काम म्हणजे सरकारीच काम असल्यासारखं आहे, त्या सार्वजनिक कामाला सरकारी कुठली जागा लागली तर अडचण येत नाही, खाजगी जागा असेल तर ॲक्वायर करण्याचा प्रश्न येतो। ठीक आहे, त्याच्याबद्दल काल माझी चर्चा झाली, काल मी प्रेसला त्याच्याबद्दल उत्तर दिलेलं आहे। प्रत्येकाचा अधिकार आहे कुणाला भेटावं कुणाला न भेटावं, डेमोक्रेसीमध्ये, लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी चालतात आणि जिथं कुठं कंप्लेंट